रविवारी 22 मार्च रोजी 11:30 आपण पाहू शकता, हा जो एक लहरेचा हा जो काही नॅशनल महामार्ग पुण्याकडे जात आहे, या ठिकाणी मी जे दाखवतो, या ठिकाणी हा जे पांढरा आहे, या पांढरा पोळच्या अपोजिट साईडला आणि मुख्य हायवेवर कोरोला गाडी आणि जी काही कृष्णा ट्रॅव्हलर ही जी काही डबल डेकर बस होती, या बसचा अपघात झालेला आहे. हा भीषण अपघात असा झाला, त्या गाडीमध्ये 5 लोक होती आणि ट्रॅव्हलर मध्ये 40 प्रवासी प्रवास करत होते. 45 लोकांचा अपघात झालेला आहे. त्यापैकी कोरोला गाडीतील 3 ठार झालेले आहेत आणि 2 गंभीर जखमी आहेत, चिमुकले, आणि त्या डबल डेकर बस मधले 45 प्रवासी जे आहे ते किरकोळ जखमी झालेले आहेत. हा जो अपघात झालेला आहे, अशा प्रकारचा हा जो अपघात आहे, याला लोक किंवा पोलीस तपासामध्ये काही लोक सांगत असतील किंवा भविष्यामध्ये तपास पण करतील की तो झोपेमुळे झाला असेल किंवा ड्रायव्हरच्या चुकीमुळे झालेला असेल. परंतु इथे आपल्या बरोबर हा जो अपघात कसा झालेला आहे हे सांगण्यासाठी या पुणे नाशिक महामार्गावर वेळोवेळी सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी नेहमी लढणारे जे शरद पवार पक्षाचे जे काही अमोल शेलार आहेत, इथं पक्षाचा विषय नाही, परंतु ही जी व्यक्ती आहे वर्षानुवर्ष पाठपुरावा करत आहेत. शिंदेवाडीचा मौतका कुवा जो चौक आहे तिथे उड्डाणपूल होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि या ठिकाणी सुद्धा मागे 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेस 2 कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, त्यावेळेस सुद्धा जे काही जे असेल रेलिंग लावण्याचं काम असेल, स्पीड ब्रेकर टाकण्याचं काम असेल, आता लाइटिंगचं काम असेल, त्याबद्दल फॉलोअप चालू आहे. परंतु अक्षरशः या माणसाच्या हातावर कधी कधी तुरी द्यायचं काम हे NHAIचे अधिकारी आणि कर्मचारी करत असतात. आपल्याबरोबर आहेत अमोल शेलार, आपण बोलणार आहोत, काय सांगा? काल जो रात्री या ठिकाणी अपघात घडला, साधारणतः 11:30च्या सुमारास हा अपघात घडला. प्रशासनाचं म्हणणं आहे की हा अपघात चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे घडला, परंतु माझं व्यक्तिगत मत असं आहे, कारण मी या ठिकाणचा स्थानिक रहिवासी आहे, ज्या वेळेस हा अपघात घडला त्यावेळेस या ठिकाणी काळाकुट्ट स्वरूपाचा अंधार होता. गेले 8 दिवस झाले या स्ट्रीट लाईट बंद स्वरूपात आहेत. या ठिकाणी रात्री कुठल्याही प्रकारचं दिसत नाही, याचा अंदाज चुकल्यामुळे हा अपघात घडलाय असा माझा व्यक्तिगत आरोप आहे. काय तुमची भूमिका असेल? येणाऱ्या दिवसामध्ये यांनी जर उपाययोजना केल्या नाही तर तुमची काय भूमिका आहे? तुम्ही वारंवार 2022 पासून या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा चालू आहे. मुळात ह्या ठिकाणी असलेल्या हायवेची रचनाच ही सदोष स्वरूपाची आहे. या ठिकाणी प्रत्यक्षात कागदावर काम केलं जात नाही. रस्त्याची रचना असेल, इतर गोष्टी असतील, याच्यात वारंवार बदल केलेला आहे. काय इशारा द्याल? काय इशारा आहे तुमचा येणाऱ्या दिवसामध्ये? उद्या आम्ही NHAIच्या अधिकाऱ्यांबरोबर याबाबतचा पत्रव्यवहार करणार आहोत. येत्या 10 दिवसात आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही आंदोलनाचा इशारा देऊ. अशा प्रकारचं फक्त हातावर तुरी देत आहेत NHAIचे कर्मचारी. दिलीप शिंदे साहेब हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना आदेश देतात, त्यांचे कर्मचारी येतात, बघून जातात, परंतु फक्त लाईट लागण्याकरता 3 महिने झाले आहेत. या तर स्ट्रीट लाईट ज्या या 10 दिवसापासून बंदच आहेत. येणाऱ्या पावसाच्या दिवसामध्ये पुन्हा या गटारी तुंबणार आहेत, लाईट बंद पडणार आहेत. या ठिकाणाहून अण्णासाहेब कावटे कॉलेज असेल, मनसरला वीज कॉलेज आहेत, प्रवासी आहेत, या विद्यार्थ्यांच्या जीवाला पण मोठा धोका आहे. काही विद्यार्थ्यांची सुद्धा याच्यामध्ये प्राण गेले आहेत. आपल्या बरोबर वारंवार जे पाठपुरावा करत असतात, छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत असतात. महात्मा गांधी कॉलेज जवळ ज्यांनी या ब्रेकर टाकण्याचं जी काही मागणी केली आहे, आपल्या बरोबर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, दिनेश बानकेले ज्येष्ठ पत्रकार पण होते, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तर काय सांगाल, काय भूमिका आहे तुमची? आता पण तुम्ही भरपूर पाठपुरावा केलेला आहे. बरोबर आहे. गेल्या टायमाला सुद्धा मी महात्मा गांधी विद्यालयाच्या समोर ते स्पीड ब्रेकरच्या संदर्भात मी आताच बोललो. ते स्पीड ब्रेकर सुद्धा मला वाटतं 8-10 दिवस झालेले आहेत. ज्या स्पीडने गाड्या जातात या स्पीडने त्या गाड्या तिथून जातात, त्यामुळे तिथे सुद्धा लहान मुलांचा अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. याबद्दल सुद्धा मी अमोल कोल्हे यांच्या PA ला फोन केला होता, खासदार साहेबांच्या, जे आता हयाती खासदार आहेत, शिवाजी आढळराव पाटील यांच्या ते बबलूला सुद्धा फोन केला होता कादळेला. त्यानंतर मी आमदारांना सुद्धा फोन केला होता. अनेक राजकीय पक्षांना या संदर्भात मी माझी भूमिका मांडलेली आहे, परंतु आतापर्यंत ज्या परिस्थितीत त्या स्पीड ब्रेकर त्या पद्धतीनेच आहे. आपण रस्त्याला बघतो तर सफेद पट्टी सुद्धा इथे दिसत नाही, पुढे बघितलं तरी दिसत नाही, त्या स्ट्रीट लाईट बंद आहेत. आणि यांनी जे आता सांगितलं त्या मताला मी संमती आहे. तर यांनी उद्या आंदोलन केलं, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सुद्धा पाठिंबा जाहीर असणार आहे. अशा प्रकारे मनसेचे जे पदाधिकारी आहेत, जे पदाधिकारी मुंबईला पण ऍक्टिव्ह असतात, आंबेगाव तालुक्यात पण ते पदावर आहेत आणि त्यांनी आतापर्यंत वेळोवेळी जे काही उपक्रम हाती घेतले त्यामध्ये त्यांनी मनसे स्टाईलने कळकट्याक आंदोलन हे नेहमीच केलेलं आहे. आपल्याबरोबर माताडी महासंघाचे राज्य कार्यकर्ते जे आहेत प्रवीण शिंदे हे सुद्धा आहेत. काय सांगा प्रवीण भाऊ? 22/3/2026 रोजी 11:30 वाजता जो अपघात झाला
अपघात वारंवार आता भरपूर अपघात झाले. ते काही 2 प्रवासी त्याच्यात ठार झाले, 3 प्रवासी जखमी झाले. ती बस होती पश्चिमेच्या, 3 ठार झाले आणि 2 प्रवासी झाले. पश्चिमेला ग्रिल लावलं, या बाजूला जर ग्रिल लावला तर अपघात कुठेतरी थांबला होता. ही साईड पट्टीला व्हाईट कलर लावलं नाही, नाम फलक चुकीचे लिहिलेले, पण मागच्या बाजूला वारंवार सांगून सुद्धा प्रशासनाने दखल नाही घेतली. ब्लँक आहे. त्याच्यातून काय होतं, वारंवार सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करतात. आता आंबेगाव तालुक्यातून, जुन्नर तालुक्यातून चाकणच्या औद्योगिक क्षेत्रात माथाडी कामगार, सर्वसामान्य कामगार, स्थानिक कामगार, जाण्याची शाळा जवळ, कॉलेज जवळ आहे, इंजिनिअरिंग कॉलेज अवसरी खुर्द जाण्याचं प्रमाण जास्त, लोकांचं येणं जाण्याचं प्रमाण असतं. तरी प्रशासन वारंवार दखल घेऊन जर स्टेट लावित नसत, NSचे प्रकार काय करतात अधिकारी, एक सरकारच्या बाजूने का सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बाजूने हा प्रश्न कुठेतरी सर्वसामान्याच्या मनात उभा राहतो. आंदोलनात तुमची काय भूमिका आहे? आंदोलन केलं तर कामगार अखिल भारतीय मराठा महासंघाची संलग्न असलेली संघटना अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट युनियन महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव म्हणून प्रवीण शिंदे यांच्या आंदोलनाला निश्चितप्रमाणे ठामपणे पाठिंबा देण्याचं काम ही माझी भूमिका राहणार आहे. अशा प्रकारे तीव्र संतोष व्यक्त केला जात आहे आणि आंदोलनाचा जो काही इशारा देण्यात आलेला आहे, अमोल शेलार, त्यानंतर दिनेश बानकेले व प्रवीण शिंदे यांनी येणाऱ्या या 2 दिवसामध्ये जर NHAI प्रशासन म्हणजे भारतीय राजमार्ग प्राधिकरण जे आहे पुण्याचं, यांनी जर या ठिकाणी लाईटची व्यवस्था केली नाही, 24 तास या ठिकाणी अंधारामध्ये पूर्ण रात्रभर लाईट चालू राहावी, त्याचं रेलिंग जे आहे हा जो मोकळा स्पेस ठेवला आपण पाहू शकता या ठिकाणी NHAI जसा पश्चिमेला मोकळा स्पेस ठेवला होता त्याचप्रमाणे स्पेस जो आहे हा मोठा स्पेस ठेवलेला आहे. जवळजवळ हा 400 ते 500 फुटाचा स्पेस आहे आणि निकृष्ट प्रकारचे ब्रेकर लावले जातात. आपण बघू शकता हा जो छोटासा ब्रेकर आहे, हा ब्रेकर म्हणजे फक्त डांबर ओतलेला आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दर्जेदार ब्रेकर नाही. जो ब्रेकर आहे त्या ठिकाणी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा व्हाईट कलर किंवा रिफ्लेक्टर किंवा रेडियम टाकण्यात आलेला नाही. अशा प्रकारची फक्त लोकांच्या तोंडाला, नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या आणि वाहनधारकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे NHAI प्रशासन करत आहे. कालचा जो अपघात झाला होता याच्यामध्ये एक गोष्टीचा प्रत्यय आला, 3 प्राण गेले परंतु 2 चिमुकल्यांचे प्राण वाचलेले आहेत. ते म्हणतात ना, एक म्हण आहे, देवतारी त्याला कोण मारी. अशा प्रकारचं त्या कुटुंबातले किमान 2 चिमुकले आता मृत्यूशी संघर्ष करत आहेत, जखमी आहेत, त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. परंतु हे सुद्धा व्हायला नको होतं. नेहमीच NHAI प्रशासनाला जेव्हा जीव जातात लोकांचे, प्रवाशांचे अपघात होतात, वाहनधारकांचे अपघात होतात, तेव्हा जाग येते. ही जाग यायची वेळ ही काय येते, अशा प्रकारचा प्रश्न या एक लहर नागरिकांमध्ये तसेच वाहनधारकांमध्ये विचारला जात आहे. एक लहर येऊन तेज तुफान न्यूज करिता अय्यूब शेख, एक लहर आंबेगाव, पुणे.